प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी शहापूर, पिंपरी पुनर्वसन येथे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले। प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करत थेट पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा इशारा दिला। यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यावर थेट लाठीमार केला, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। तिरंग्याच्या साक्षीने शांततेत आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याने प्रशासनावर दडपशाहीचा आरोप करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। खासदारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांची जाहीर माफी मागितली। प्रशासनाकडून मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। जर दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।